स्वतःच्या लैंगिक भावनांचा निचरा करण्यासाठी जे टूल किट तुम्ही वापरताय ना, ते तुमच्या धर्माच्या बदनामीचंही टूल किट बनतंय. हे मात्र त्या ऑर्गॅझमच्या आवेगात आमचा हिंदू विसरत चाललाय इन द सेन्स त्यांच्या लक्षातही येत नाही आपली कशी खोलून मारली जाते या लांड्यांकडून, या जिहाद्यांकडून. हिंदू मात्र हलवत बसलाय. मित्रांनो नमस्कार. रविवारच्या साप्ताहिक सुट्टीनंतर आज सोमवार आहे आणि आजपासून पुढचे 5-6 दिवस तुमचं डोकं खायला पुन्हा एकदा मी हजर झालोय. रविवार हा सुट्टीचा दिवस जरी असला तरी त्या दिवशी मी बहुधा आपल्या प्रेक्षकांच्या ज्या कमेंट्स असतात ना, त्या सगळ्या वाचून काढतो. फेसबुकवरच्या पोस्ट खालच्या कमेंट्स वाचल्या जातात. या कमेंट्स वाचताना मला नवनवे विषयही सापडतात. किंबहुना ज्या विषयावर मी विचार करत असतो नेमका तोच विषय अधिकच्या माहितीसह किंवा थोडंसं वेगळ्या अँगलने त्या कमेंट्समध्ये मांडलेला मला आढळतो, सापडतो. आज या आठवड्याची सुरुवात करताना मी एक ज्वलंत पण दुर्लक्षित विषय तुमच्यासमोर मांडणार आहे. राजकारण नाही आहे त्यात, त्यामुळे तो आवडेल की नाही कल्पना नाही. 1-2 नाही तर तब्बल 3-4 वेगवेगळ्या कमेंट्स आणि छोट्या छोट्या पोस्टमधून माझ्यापर्यंत ही माहिती आलेली आहे. विषय गंभीर आहे, पण त्यातही एक ह्युमर दडलेला आहे. माझा प्रयत्न राहील की हा विषय अश्लील न वाटता हलका फुलका नर्मविरोधी अंगानं तुम्हाला समजावून सांगावा. तर मित्र, 80चं दशक सरत आलेलं होतं आणि 90च्या उंबरठ्यावर हे जग होतं. आमच्या पिढीचं सरासरी वय हे त्या काळी 18-19च्या आसपासचं असणार. तुम्ही बालक पालक सिनेमा पाहिला असेलच. तर पौगंडावस्थेतल्या मुलामुलींना सेक्सबद्दल असणारं कुतूहल आणि त्यातून होणारी त्यांची घुसमट त्या सिनेमात दाखवलेली आहे. त्या सिनेमातलाच एक प्रसंग म्हणजे सेक्सबद्दलचं अज्ञान संपवावं, त्यापेक्षा या वयात शरीरात होणारे बदल, त्या बदलांना सामोरं जाताना काय करायचं असतं म्हणून पॉर्न पाहणं हे आलंच. आणि तो प्रसंग तुम्हाला आठवत असेल, एका घरात ते सगळे मित्रमैत्रिणी बसून TV VCRवर ते बघत असतात. आज मोबाईल म्हणजे स्मार्टफोन्स जे आहेत ना आपल्या हातात, त्यात इंटरनेट उपलब्ध आहे. लाखो पॉर्न साईट्स इंटरनेटवर पाहता येतात. आता भारतात पॉर्न साईट्सवर बंदी असली तरी लोक त्या पाहतातच. पण माझ्या पिढीतल्या बहुतेकांना आठवत असेल, त्या काळी असं इंटरनेट वगैरे काही नव्हतं. मोबाईल तर नव्हतेच. भाड्यानं VCR आणि कलर TV मिळण्याची ठिकाणं होती. बऱ्याच ठिकाणी असा बोर्ड लावलेला असायचा, आमच्या इथे कलर TV आणि VCR भाड्याने मिळेल. तिथून हे TV VCR आणले जायचे. एखाद्या मित्राच्या घरचे गावी गेलेत किंवा एखाद्या चाळीत सगळे मिळून वर्गणी काढून आजच्या भाषेत कॉन्ट्री करून कॉमन ठिकाणी TV VCR भाड्याने आणून सिनेमे पाहण्याची एक पद्धत होती. गर्दी बरीच व्हायची त्या काळी, सगळेच बसायचे. मग हे सगळे काय पॉर्न बघायला किंवा तसले सिनेमे बघायला आलेले नसायचे. तर नव्या हिंदी सिनेमाच्या दुबईवरून रिलीज होणाऱ्या पायरेटेड व्हिडिओ कॅसेट मिळायच्या त्यावेळेला. बॉम्बिनो, प्रिझम, टी सिरीज या कंपन्यांच्या कॅसेट तेव्हा फेमस होत्या. आता 70च्या दशकात जन्मलेले आणि 80च्या दशकात बऱ्यापैकी अक्कल फुटलेले लोक जे आहेत त्यांना हे आठवत असेल. यात व्हायचं काय तर 2 नवे हिंदी सिनेमे किंवा लक्ष्य अशोक मामाचा एखादा मराठी सिनेमा असे बॅक टू बॅक पाहायला घेतले की पहाट व्हायची, 2-2:30 वाजायचे. मग बरेच लोक पेंगायचे, पांगायचे, कोणी घरी जाऊन झोपायचे. त्यानंतर हा TV आणि VCR उचलून एखाद्या मित्राच्या घरात नेला जायचा किंवा गच्चीवर नेला जायचा, कडी कुलपात बंद करून. तिथं 3री कॅसेट लावली जायची, जिला त्या काळी X रेटिंग दिलं जायचं. पॉर्नच, पण त्यातही सिंगल X, XX, XXX अशा कॅटेगरीज असायच्या. ही गुपचूप आणलेली 3री कॅसेट किंवा नंतरच्या काळात CDज आल्यात, हे पाहून उगाच खिदळणारे, म्हणजे ते पडद्यावर जे काय दिसायचं ते पाहून उगाच खिदळणारे किंवा त्या सिनेमातल्या पात्रांना एकमेकांची नावं देणारे खोडकर मित्र आजही तुम्हाला आठवत असतील, नाही का? अर्थात हे उद्योग जर तुम्ही केले असतील तर हो, आम्ही केलेत. मी हे पौगंडावस्थेतलं पुराण आज तुम्हाला का सांगतोय किंवा काय सांगतोय, तर या असल्या किंवा तसल्या सिनेमांमध्ये 2 कॅटेगरीज असायच्या. एकतर हे सिनेमे ठार पॉर्न सिनेमे असतील तर ते इंग्रजीच असायचे, पण अर्धवट घायाळ किंवा गंभीर जखमी प्रकारचे असतील तर ते हिंदी असायचे. इंग्रजीत तेव्हा उर्सुला अँड्रेस फेमस होती आणि आता तर सनी लिओनी, मिया खलिफा अशी जी काही नावं आहेत ती पोराटोरांनाही माहिती आहेत. पण हिंदी पॉर्न नावाच्या प्रकारात 99% त्या काळी दाक्षिणात्य कलाकार असायचे. आणि आजही भारतात जर कुठे सेमी पॉर्न, फुल पॉर्न प्रकारचे
हिंदी व्हिडिओज बनत असतील तर ते दक्षिणेतच बनतात आणि त्यातही आघाडीवर आहे दक्षिणेतलं सर्वाधिक साक्षर म्हणवलं जाणारं राज्य केरळम म्हणजेच केरळ. सध्या OTT प्लॅटफॉर्मवरचा कंटेंट म्हणजे सेमी पॉर्न टाईपचाच असतो. त्यात इन्स्टावर पण तुम्हाला बरंच काही बघायला मिळतं. एवढं सोपं झालंय. आता त्यात काही वेब सिरीज आपल्याला पाहायला मिळतात त्या OTTवर. सध्या लोला कॉटेज नावाची एक वेब सिरीज धुमाकूळ घालते म्हणे आणि त्यातली जी मुख्य भूमिका बरं का, ही भूमिका साकारली आहे नीला नंबियार नावाच्या अभिनेत्रीनं. आता यात कसला अभिनय करतात हे लोक ते वरच्या कामदेवालाच ठाऊक. तर ही अभिनेत्री भूमिका करणारी नाव नीला नंबियार. या वेब सिरीजचा दिग्दर्शक जो आहे नाव मोहम्मद इस्लाम. चित्रपटाची अभिनेत्री नीला नंबियार ही मोहम्मद इस्लाम यांची भाची आहे. आता तुम्ही विचाराल ही काय भानगड आहे. नीला नंबियार हिंदू आहे आणि मोहम्मद इस्लाम मुस्लिम. मग हे दोघे काका पुतणी कसे काय बरं असतील. सांगतो कसं काय ते. जन्मानं मुस्लिम असलेल्या नीला नंबियार या मॅडमचं मूळ नाव आहे आसिया खातून. तर या आसिया खातून आपांनी एका मुलाखतीत स्वतःच कबूल केलं होतं की त्यांचं हे जे काम आहे मल्याळम पॉर्न इंडस्ट्रीमधलं जिवंत अभिनयाचं, तो जिवंतच असतो ना अभिनय. आता अभिनय खोटा नसतो. हा अभिनय इस्लाममध्ये मान्य नाही आणि त्यामुळे त्यांनी हा धंदा करण्यासाठी आपलं हे नाव बदललेलं आहे. यामुळे फायदा काय होतोय तर कोणत्याही धार्मिक संस्थेच्या मुल्ला मौलवींच्या फतव्यांच्या विरोधाशिवाय आपलं काम सुरू ठेवता येतं यांना. त्याचसाठी त्यांनी आपलं मुस्लिम नाव हे बदलून हिंदू नाव ठेवलंय. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये त्या कपाळावर भरपूर कुंकू वगैरे लावून बसलेल्या दिसतात त्या वेब सिरीजच्या, त्या लोला कॉटेजच्या. केरळमध्ये सध्या निवडणुकांचं वातावरण आहे. आमचे काही मित्र तिथं भाजपच्या प्रचाराला गेलेत. आता त्या बिचाऱ्यांना अजून केरळच्या या दुसऱ्या पैलूबद्दल फारसं माहीत नाही आहे. पण केरळातला हा पोर्नोग्राफिक चित्रपट उद्योग जो आहे तो पूर्णपणे इथली जे जिहादी मुसलमान आहेत ना तेच चालवत आहेत आणि तो चालवताना मुस्लिम कलाकारांना हिंदू नावं स्वीकारायला लावण्याचा कल वाढतोय. आता तुम्ही म्हणाल या मागचा उद्देश काय. धंद्यात त्यांना त्यांच्याच धर्माची आडकाठी नको वगैरे ठीक आहे. पण चित्रपटातल्या कथेनुसार पात्र हिंदू दाखवायची, ती नागडी उघडी महिला कपाळावरच्या कुंकवासकट हिंदू दाखवायची, हिंदू महिला म्हणजे वेश्या असं चित्र उभं करायचं, स्वतःच्या बायका बुरख्यात अगदी नखशिखांत काळ्या गोनपाटात कोंबून मिरवायच्या, अगदी 5 स्टार मॉलमध्ये या फिरताना दिसतात पेंग्विनसारख्या काळ्या बुरख्यात. पण हिंदू स्त्री ही धबधब्याखाली नग्नावस्थेत आंघोळ करताना दाखवायची. वरती एखादं पांढरं काहीतरी मांजरपाट तिच्या अंगावर टाकून द्यायचं, जे पाण्याने भिजून ट्रान्सपरंट होतं आणि आतला सगळा माल मसाला दिसतो. तर यामागे एक षडयंत्र आहे. भारतात 125 कोटी हिंदूंच्या देशात या समाजातली माय भगिनी म्हणजे देह प्रदर्शनासाठी ठेवलेला माल आहे, ही भावना सर्वदूर पसरवायची यांना. हिंदू महिला आणि हिंदू समाज यांची बदनामी करण्याचं एक सायलेंट टूल किट आहे. मला सांगा मागच्या 2 दशकांपासून किंबहुना मी म्हणेन 1999, 94, 95 नंतरचा जो काळ आहे त्यानंतर बॉलिवूडमधली एकही नटी ही मुस्लिम धर्मी आहे असं आपण ऐकलेलं नाही. दिसले का कुठली मुस्लिम नटी. ज्या नट्या उत्तान ड्रेसमध्ये अर्धवट शरीर झाकत नाचतायत, लिप टू लिप किसिंग सीन्स करतायत, अगदी वुमन ऑन टॉप सारख्या पोझिशन्स देत आहेत, त्या दुर्दैवानं हिंदू आहेत. बॉलिवूडमध्ये जाणीवपूर्वक मुसलमान नट्या नाही आहेत किंवा ज्या आहेत त्यांचीही नावं बदलून हिंदू केलेली आहेत. मित्रांनो, जुन्या जमान्यात अगदी नर्गिसजी, मधुबालाजी, मीना कुमारीजी, मी मुद्दाम या स्त्री कलाकारांच्या नावापुढं अदबीनं जी लावतोय कारण त्या अभिनय सम्राज्ञी होत्या, रूपसुंदरी होत्या. पण त्या मुसलमान धर्मीय असूनही नर्गिस हे नाव तर थेट मुसलमानच आहे. पण मधुबाला किंवा मीना कुमारी यांच्याबद्दल बऱ्याच लोकांना माहिती नसेल. मधुबालाचं खरं नाव होतं बेगम मुमताज जहा देहलवी. अत्ताउल्ला खान नावाच्या साईड ॲक्टरच्या पोटी त्यांनी जन्म घेतला होता. घरच्या गरिबीमुळे या अत्ताउल्लानं बेगम मुमताज जहानला मधुबाला हे नाव देऊन वयाच्या 17व्या वर्षी तोंडाला रंग लावून हिंदी सिनेमाच्या सेटवर उभं केलं होतं पैसे कमवण्यासाठी. या इंडस्ट्रीत टिकायचं म्हणून मेहजबीन बानोला मीना कुमारी बनावं लागलं होतं, तर युसुफ खानला दिलीप कुमार. अर्थात या सगळ्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलाकारांची माफी मागून मी इथं सांगू इच्छितो की तो काळ वेगळा होता. त्या काळी मुसलमानांची दरबदर भटकत भारतात विशेषतः मुंबईत आलेली कौम
ही जगण्यासाठी संघर्ष करताना आपल्या पोरीबाळींची नावं बदलत होती. पण आज तेच लोक पैसा तर कमवत आहेत, पण मुसलमान पोरींचं नाव हिंदू नावात बदलून ते हिंदू समाजाची बदनामी करतायत. आता कन्क्लुजनवर येतो. आपल्याकडे लोक लय आंबट शौकीन असतात. त्यांना पॉर्न पाहताना गोऱ्या कातडीच्या सनी लिओनला पाहायचं असतंच. पण आपल्या भारतीय वंशाच्या किंवा गव्हाळ वर्णाच्या पॉर्न स्टारलाही निहाळायचं असतं. म्हणून आज या दाक्षिणात्य, थोड्याशा जाडजूड, भरभक्कम शरीराच्या पॉर्न स्टार महिला ज्या आहेत, अभिनेत्री, त्यांचा पडद्यावरचा सेक्स आम्हाला आवडतो. अर्थात हे पाहून पुढचा कुठला कार्यक्रम केला जातो हे मी तर सांगत नाही, पण स्वतःच्या लैंगिक भावनांचा निचरा करण्यासाठी जे टूल किट तुम्ही वापरताय ना, ते तुमच्या धर्माच्या बदनामीचंही टूल किट बनतंय. हे मात्र त्या ऑर्गॅझमच्या आवेगात आमचा हिंदू विसरत चाललाय इन द सेन्स त्यांच्या लक्षातही येत नाही आपली कशी खोलून मारली जाते या लांड्यांकडून, या जिहाद्यांकडून. हिंदू मात्र हलवत बसलाय. हलवत बसलेल्यांना आता हलवायचंय, आपल्याला जागं करायचंय. जिहाद्यांचा कावा नीट समजावून सांगायचा आहे, म्हणून हा जरा वाकडी करून मी सादर केलेला एक एपिसोड आहे. अनेकांना माझे विचार पटले नसतील, कुणाला भाषा आवडली नसेल. नाही, मी वाचतो ना प्रेक्षकांच्या कमेंट्स. भाषा घसरली आहे तुमची, भाषा ढासळली आहे तुमची. मित्रो, या मंडळींना मला एवढंच सांगायचं आहे, मला माझ्या भाषेबद्दल नितांत प्रेम आहे आणि आदरही. पण ती ढासळते तेव्हाच जेव्हा समोरच्याला त्याच्या लेवलची भाषा समजावून सांगायची असते आणि त्याला त्या लेवलची भाषा समजते, म्हणून ती तिथपर्यंत ढासळवावी लागते. होप यू बेटर अंडरस्टँड मला काय म्हणायचं आहे. शेवटी एकच सांगतो, पटलं तर घ्या, नाहीतर सोडून द्या. कारण हा धर्म काय माझ्या एकट्याचा नाही आहे. धर्माच्या बाजूने बोलतो म्हणून दुश्मनी घ्यायची अख्ख्या जगाशी. काही जाती, काही धर्म विरोधात उभे राहतात, कुठे तक्रारी करतात, खटले भरतात, आणि त्याला मी एकट्यानं सामोरं जायचं. बाकीच्यांनी काय करायचं? टीव्ही स्क्रीनवर, मोबाईल स्क्रीनवर सूर्यवंशी कसा बडबड करतोय ते बघायचं. आता तुम्हाला जर पटलं असेल, उमजलं असेल, हे कसे कुठे छोट्या गोष्टींमधूनही षडयंत्र आकाराला येत आहेत आणि कसा माझा हिंदू नागवला जातोय ना, अगदी टीव्ही स्क्रीनवर, मोठ्या सिनेमाच्या स्क्रीनवरही नागडा उघडा हिंदू दाखवला जातोय. अर्थात त्यात महिला आहेत, आमच्या माय भगिनी आहेत, त्यांची इब्रत नाही आहे. ही माझ्या धर्माची बदनामी आहे, हे मला जाणवलंय, हे तुम्हालाही जाणवावं म्हणून सांगण्याचा केलेला प्रयत्न आहे. पटला तर ठीक आहे, काही लोकांना हा विषय वेगळा वाटेल, फालतू वाटेल, त्यांना माझा इथून कोपरापासून दंडवत आहे. नका बघू. तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटू आपले नेहमीचे आवडते विषय घेऊन. उद्धव ठाकरे, शरद पवार, देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे, कोण कुणाची कशी, ते तर आहेच हो, ते करावंच लागतंय. त्यामुळं तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकारडीजी नाही. धन्यवाद. नमस्कार.